तर एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीनं आंदोलनाची घोषणा केलेली आहे। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद ठेवण्यात आले। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून एसटी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसायला लागली आहे। राज्य सरकारप्रमाणे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही 7वा वेतन आयोग लागू करावा ही गेल्या अनेक दिवसापासूनची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। मात्र शासनाने अद्यापपर्यंत ही मागणी न केल्याने आजपासून अमरावती जिल्ह्यासह राज्यातील कर्मचारी जे आहे मोठ्या प्रमाणात संपावर गेलेले आहे। मी अमरावती जिल्ह्याचा या बसस्थानकावर आपण पोहोचू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी जे आहे ते एसटी महामंडळाच्या गेटच्या आत जमा झालेले आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसटी बसेस ज्या आहेत त्या बसेस ठप्प पडलेल्या आहे। बाहेर घेऊन येणाऱ्या ज्या काही बसेस असेल त्या बसेस पूर्णतः या ठिकाणी जमा केल्या जात आहे आणि या ठिकाणी या ठिकाणावरून बस सेवा जी आहे ठप्प करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात प्रवासी या बसस्थानकावर अडकून पडलेले आहेत। हे कर्मचारी जे नेमके या कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहे आणि यापूर्वी सरकारला कर्मचाऱ्यांनी इशारा दिला होता, मात्र सरकारने याकडे काय नेमकं कारवाई केलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत। दादा मला सांगा, सरकारला तुम्ही अल्टिमेट दिला होता, या आधी पत्र दिलं होतं, सरकारचं काय म्हणणं आहे, तुम्ही आंदोलन का सुरू करत आहात? आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयासोबत 7 तारखेला बैठक घेतली। त्या बैठकीत सरकारने आम्ही तुमच्या मागण्यावर योग्य तोडगा काढू आणि त्याच्यानंतर 2 बैठका घेऊन 20 तारखेला फायनल बैठक लावून आम्ही तुम्हाला योग्य न्याय देऊ अशी आम्हाला त्यांनी विनंती केलेली होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचं आंदोलन काही वेळापुरतं स्थगित केलेलं होतं आणि त्या 3 तारखेला म्हणजे आजपासून आम्ही संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलनाची नोटीस त्यांना दिलेली आहे। लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय देण्यात यावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे। काही महिला कर्मचारी सुद्धा या आंदोलनात आहे। तुम्ही महिला कर्मचारी म्हणून काय सांगाल, काय नेमकं मागण्या आहे आणि सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही का? सर, राज्य शासनाप्रमाणे वेतन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे। नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांना डावललं जातं, त्यांना वंचित ठेवलं जातं आपल्या मूळ हक्कापासून आणि मूळ वेतनापासून। तर हा प्रकार होऊ नये आणि प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हा बंदची हाक दिलेली आहे। सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।